चला तर मंडळी, आज ना मला एका बर्थडे पार्टीच्या जेवणाची ऑर्डर होती. कोणाची होती ती शेवटी सांगणारच आहे. हे सगळं करण्यामागचं कारण एकच की मला तुम्हाला जास्त प्रमाणात कुकिंग कसं करायचं ते दाखवता येईल. तर आज आपण 15 जणांसाठी स्टेप बाय स्टेप परफेक्ट ढाबा स्टाईल छोले मसाला करणार आहोत. घरात ठेवलेल्याच भांड्यांमध्ये, घरात ठेवलेल्या साहित्यांमध्ये अगदी झटपट हा छोले मसाला तयार होतो. कन्सिस्टन्सी, रंग तुम्ही पाहू शकता. चव सगळ्यांना इतकी आवडली, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. चला करूया. 15 जणांसाठी छोले मसाला करण्यासाठी इथे मी 1 किलो छोले घेतलेले आहे. आदल्या दिवशी रात्रीच हे छोले आपल्याला भिजवायचे. छोले जितके छान भिजणार ना, आपला छोले मसाला छानच होतो. 1 किलो छोले स्वच्छ निवडले, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा हलक्या हाताने चोळून हे छोले स्वच्छ असे धुवून घ्यायचे. संपूर्ण छोले मी धुवून घेतले. भरपूर पाणी घालायचं, जरा मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे पाणी कमी पडायला नको. झाकून रात्रभर हे छोले मस्त भिजवून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी हे छोले छान असे भिजलेले आहे, मस्त फुललेले आहे. हे पाणी काढून एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे. मग आपण छोले शिजवूया. छोले शिजवण्यासाठी मी इथे 2 कुकर वापरते. एक 5 लिटरचा आणि एक 3 लिटरचा. तुमच्याकडे 9 ते 10 लिटरचा मोठा कुकर असेल त्यामध्ये तुम्ही शिजवू शकतात. तर यामध्ये ना मी 3 भाग छोले मोठ्या कुकरमध्ये घालते आणि 1 भाग लहान कुकरमध्ये, म्हणजे दाटायलाही नको, व्यवस्थित मनमोकळे शिजायला हवे म्हणून आपण 2 कुकर वापरतोय. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कुकर निवडला तरीही चालेल. पण ना 1 किलो छोले संपूर्ण 5 लिटर कुकरमध्ये शिजत नाही बरं का. तर छोले शिजल्यावर फुलतात सुद्धा जरासे. आता यामध्ये मी गरम पाणी घालते. तर साधारण छोल्यांच्या वर येईल इतकं पाणी घालायचं. तर इथे मी 1.5 लिटरची ही केटल पूर्ण गरम करून घेतलेली आहे. ती पूर्ण घालते आणि थोडं थोडं मी अजून वाढवलं. आता दोन्ही कुकरमध्ये 1-1 चमचा मी मीठ घालते. रेग्युलर नाश्त्याच्या चमच्याच्याच आकाराचा आहे आणि थोडंसं तेल घालते, म्हणजे कुकरच्या शिट्टीच्या बाहेर पाणीसुद्धा येणार नाही आणि छोलेसुद्धा मऊसूत शिजतील. तर साधारण 1-1 चमचा मी तेलसुद्धा घातलं. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला छोल्यांचा रंग ब्राऊन हवा असेल तर चहापत्तीची एक पोटली करून तुम्ही घालू शकतात किंवा डाळिंबाची साल घालू शकतात किंवा सुका आवळा घातला तरीही ब्राऊन कलर येतो. आणि थोडासा मी हिंगसुद्धा घालते, कारण छोले पचायला जड असतात. हिंगामुळे स्वादसुद्धा छान येतो आणि पचायलाही जड आपल्याला पडणार नाही. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे दोन्हीही. आणि आता कुकर गार आहे म्हणून मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि कमी आचेवर 4 ते 5 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची. तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करू शकतात. चला, आपला कुकर होतो तोपर्यंत ग्रेव्हीसाठीचं साहित्य पाहू. तर 7 मध्यम आकाराचे मी कांदे साल काढून असे उभे लांब चिरून घेतलेले आहे जाडसरच. एक 8 टोमॅटो घेतलेले आहे छान पिकलेले लालबुंद. एक मोठा गड्डा लसूणचं सोलून घेतलाय, 15-20 पाकळ्या आहे. 2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. या तिखट नाहीये. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही मागे पुढे करू शकतात. 100 ml इथे मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी. 5 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 2 टेबलस्पून धने, 5 काळी मिरी, 5 लवंग, 3 हिरव्या वेलची घेतल्याय. हा फ्रेश खडा मसाला घातला ना की चव खूप छान येते. चला, मी ग्रेव्हीचं साहित्य ना जास्त प्रमाणात छोले करत असताना परतून घेत असते. तुम्हाला परतायचं नसेल तर काय करायचं पुढे सांगते. 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे. लो फ्लेमवर हलकेसे परतून घ्यायचे. काही सेकंद परतले. यामध्ये आता मिरची, आलं, लसूण सगळं घालायचं आहे. खडे मसाले मोठ्या आचेवर परतू नका, त्यांचे नॅचरल ऑइल आणि फ्लेवर करपायला नको. लसूण, आलं, मिरची मिनिटभर परतलं. आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आणि मीठ घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा मी मीठ घालते. मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ होईल आणि छान शिजला जाईल. आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकतात कांदा मस्त असा लालसर झालाय. आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो सुद्धा एकजीव करून मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. तुम्हाला हे परतायचं नसेल तर आलं, लसूण, मिरची आणि कांदा कच्चा दळून घ्या आणि टोमॅटो साल सुटेपर्यंत उकडून गार करून दळून घ्या. खडे मसाले फोडणीत घाला आणि अख्खे धणे मग तुम्हाला घालता येणार नाही. तर इथे मी टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घेतलेला आहे. टोमॅटो अगदी मऊसूत शिजलाय. गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण साहित्य गार करून घ्यायचे. आता वाटण करताना तमालपत्र 5 होती ना, तर त्यातली 2 राहू द्यायची. 3 तमालपत्र वाटणात घालायची नाही, नाहीतर फ्लेवर जास्त स्ट्रॉंग होईल. आपण हे 3 तमालपत्र काढून घेऊया. त्यानंतर एक मोठी दालचिनीचा तुकडा घातलाय.
तो सुद्धा काढून घ्यायचा. 2 तमालपत्र राहू दिली. आता हे गार करायचं. आता पावडर मसाले इथे आपण पाहूया. तर पावडर मसाल्यांमध्ये 3 टेबलस्पून धनेपूड घेतलेली आहे, 5 ते 6 टीस्पून छोले मसाला आहे आणि त्याचसोबत 3 टीस्पून गरम मसाला, 1.5 टीस्पून चाट मसाला, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 टीस्पून चवीला तिखट असणारं लाल तिखट, 1 टीस्पून हळद आणि 3 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, ज्याने रंग छान येईल. पण आता तुमच्याकडे लहान मुलं खाणार आहे की मोठी मंडळी आहे, त्यानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंफार मागे पुढे करू शकतात. हे सगळे मसाले एका बोलमध्ये काढायचे. कसुरी मेथी नाही घालायची त्यामध्ये. आणि हे मसाले आपण छान थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करायची, म्हणजे ते छान फुलले जातात, तेलातही व्यवस्थित परतता येतात आणि करपत नाही. छान अशी मसाल्यांची पेस्ट केली. जरा वेळ बाजूला ठेवू म्हणजे मसाले फुलतील. आता हे वाटणाचं साहित्य गार झालेलं आहे. 2 बॅचेसमध्ये मी ही ग्रेव्हीचं साहित्य बारीक करून घेणार आहे. गरज वाटली तर पाणी घालू शकतात, पण मला गरज लागली नाही, कारण टोमॅटोचं मॉइश्चर असतं ना, ते छान असं बारीक होतं. टोमॅटो परतून घेतले ना की ग्रेव्हीची चव खूप छान लागते. टोमॅटोचा आंबटपणाही कमी होतो. संपूर्ण ग्रेव्हीचं साहित्य बारीक करून घेतलं. तोपर्यंत हे मसालेसुद्धा छान फुलले. कुकरसुद्धा आपला झालेला आहे. छोले मसाला करूया. तर छोले मसाल्याची ग्रेव्ही किंवा मसाला परतण्यासाठी कढईमध्ये आपण घेतलेल्या तेलातलं सगळं तेल घातलेलं आहे. थोडंफार तेलाचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करू शकतात. 1.5 टीस्पून जिरे घालायचे. जिरे छान फुलले की मग मी तमालपत्र आणि दालचिनी ते काढले होते ना, ते परत यामध्ये घातले. तसं तर नाही घातले तरीही चालतात. आता आपण जे पावडर मसाले पाण्यात भिजवून ठेवले होते ना, ते सगळं यामध्ये घालायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर छान साधारण 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं. असे मसाले भिजवून ठेवून मग परतले ना की छान परतले जातात, करपत सुद्धा नाही. 1.5 टेबलस्पून कसुरी मेथी यामध्ये घालायची. अर्धा टेबलस्पून आपण नंतर एका स्पेशल तडक्यात घालणार आहोत. हे सगळं छान मिक्स करून झालं की मग हे ग्रेव्हीचं संपूर्ण साहित्य घालायचं. आपण 15 जणांसाठीची भाजी करतोय. 1 किलो छोले घेतले, त्यासाठी हा मसाला परफेक्ट होतो आणि परफेक्ट चव आणि कन्सिस्टन्सीचा छोले मसाला आपला तयार होतो. हे सगळं छान एकजीव केलं. जरासं ते चटचटतं. व्यवस्थित एकजीव केलं की गॅस कमी करायचा. मध्ये चमचा आडवा ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवायचं. लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतायचं. मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं. छान आपला मसाला परततोय तोपर्यंत छोले पहा परफेक्ट असे शिजले. 1 शिट्टी मोठ्या आचेवर आणि 4 शिट्ट्या कमी आचेवर केल्या होत्या. परफेक्ट हे छोले शिजलेले आहे. दुसरा कुकरसुद्धा छान झाला आहे. हात लावताच फुटायला हवे. जे लहान आकाराचे छोले असतात ना, त्याला 1-2 शिट्ट्या एक्स्ट्रा लागतात आणि जे मोठ्या आकाराचे असतात त्याला 4 शिट्ट्यांमध्ये ते होऊन जातात. साधारण 1 लहान वाटी छोले बाजूला काढले, गार करायचे आणि कधी त्यांना वापरायचं मी पुढे सांगतेच. आता आपला मसाला तोपर्यंत इथे छान परतला. या मोठ्या पातेल्यामध्ये मी भाजी करणार आहे. त्यामध्ये साधारण चमचाभर तेल घातलं आणि त्यामध्ये सगळा मसाला काढून घेतला. छान असं तेल सुटलेलं आहे. जेव्हा कधी जास्त प्रमाणात कुकिंग करतो ना, मसाला व्यवस्थित परतणं गरजेचं आहे. मसाला परतायला मला साधारण 15 ते 20 मिनिटे लागली बरं का. आता यामध्ये आपले हे सगळे शिजवलेले छोले घातले. जरा पाणी मी बाजूला केलं होतं, म्हटलं कमी जास्त व्हायला नको, लागेल तसं आपण घालू शकतो म्हणून. तर छोले घातल्यानंतर मी छोल्यांमधलंच जे शिजून राहिलेलं पाणी होतं ते पाणी घातलं आणि त्यानंतर वरतून 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी मी अजून घातलं. ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. यामध्ये 3 चमचे मीठ मी अजून घातले. आधी आपण 2 चमचे, नंतर 3 चमचे आणि मसाला करताना अर्धा चमचा, असे 5 ते 5.5 चमचे मीठ मला लागलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाहू शकतात. अर्धा टीस्पून साखर घातली म्हणजे सगळ्या चवी छान बॅलन्स होतात. हे छान एकजीव केलं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ही कन्सिस्टन्सी मला पुऱ्यांसोबत परफेक्ट वाटते. तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर थोडं पाणी वाढवा. आणि जे छोले आपण बाजूला काढले होते ना वाटीभर, त्यांना पाणी घालून मिक्सरला पेस्ट करायची आणि ती छोल्यांची पेस्ट घालायची. म्हणजे जरा पातळ केलं आणि छोल्यांची पेस्ट घातली ना की कन्सिस्टन्सी छान मिळून येते. पण मला ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे म्हणून या छोल्यांची मी पेस्ट करून यामध्ये घालत नाहीये, कारण मी आणखीन पाणी वाढवत नाहीये. आता हा छोले मसाला लो फ्लेमवर एक 10 ते 15 मिनिटे मस्त शिजवून घ्यायचा. 15-20 मिनिटे फक्त मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं. आणि हे घ्या मंडळी, इथे आपला पाहता क्षणी तोंडात पाणी यावं, जेवताना बोट चाखत राहावा असा झणझणीत चमचमीत फ्लेवरफुल ढाबा स्टाईल छोले मसाला तयार झाला. यापेक्षा जास्त दाटसर करायचं नाही, कारण जसं जसा वेळ जाईल हे गार होईल, याची कन्सिस्टन्सी दाटसर होत जाते. यासाठी आवर्जून करावा असा स्पेशल तडका
आपण करतोय याआधी मी बऱ्याच रेसिपींमध्ये माझ्या दाखवला आहे. तूप गरम केलं, त्यामध्ये 1 इंच आलं उभं लांब पातळ चिरले ते घातलं, चिरलेल्या मिरच्या आणि 3 लहान आकाराचे कांदे असे गोल गोल रिंग्स करून घेतले ते घातले आणि मिनिटभर फक्त परतायचे, मऊ वगैरे करायचे नाही. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात आणि अर्धा टेबलस्पून कसुरी मेथी शेवटी घालायची आणि हा गरमागरम तडका या छोले मसाल्यावर घालायचा आहे. काय जबरदस्त रंग आलेला आहे. गॅस आधी बंद करायचा आणि मग हा तडका घालायचा आणि पटकन यावर झाकण ठेवायचं, म्हणजे हा फोडणीचा स्वाद यामध्ये मुरला जातो. कमीत कमी 10 मिनिटे तरी हे झाकून ठेवायचं. त्यानंतर आपला हा गरमागरम ढाबा स्टाईल छोले मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही याला गरमागरम पुऱ्या जिरा राईस सोबत सर्व करू शकतात. फक्त छोले मसाला, पुऱ्या आणि जिरा राईस असेल तर 15 जणांना परफेक्ट पुरतो. यासोबत जर दुसरी भाजी सुद्धा असेल तर मग जरा जास्त जणांना पुरेल. तुम्हाला कसा वाटला हा छोले मसाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही ऑर्डर दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर माझ्या नवऱ्याने दिलेली होती, म्हणजेच विहानच्या बर्थडेसाठी आम्ही हा छोले मसाला केला होता. यासोबत पुऱ्या, गुलाबजाम, केक, चॉकलेट्स असा सगळा बेत होता. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.